नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. महायुतीकडून आतापर्यंत लोकसभेच्या 48 पैकी 46 जागांची घोषणा करण्यात आली आहे. नाशिकची जागा शिंदे गटाला तर पालघरच्या जागेवर भाजपने आपला दावा सांगितलाय. आज संध्याकाळपर्यंत नाशिक पालघरच्या जागेची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर नाशिकचा उमेदवार मुख्यमंत्री शिंदे जाहीर करणार असं बावनकुळेंनी म्हटलंय. तर पालघरच्या जागेवर भाजप उमेदवार जाहीर करेल अशी माहिती बावनकुळेंनी दिली आहे. ही भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी जवळपास निश्चित होईल आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जाहीर करेल. पालघर ही भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी जवळपास निश्चित होईल आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जाहीर करेल. नाशिकची जागा जशी शिंदे गटाची तशी पालघरची पण शिंदे गटाची होती, त्यावरती भाजपने उमेदवार दिले. काही ठिकाणी आम्ही 13 लोकसभा शिंदे सोबत खासदार आले, ते 16 सीट लढत आहेत. त्यामुळं काही सीट कमी जास्त झाल्या आहे. आता राष्ट्रवादीकडे एकच सीट त्या ठिकाणी सुनील तटकरे जी आमच्याकडे आले होते. राष्ट्रवादी 6 सीटवर लढत आहे. 42 आमदार त्यांचे आहेत. किमान 6 सीट लढत आहेत. तर काही सीट अजितदादा, काही सीट आम्ही अशा शेअरिंग केल्या आणि आनंदाने शेअरिंग केला आहे. त्यामुळे पालघर सुद्धा एक मताने त्या ठिकाणी आमच्याकडे येत आहे.